Good morning, all of you. Good morning. All of your screen is visible. No, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay, in our previous lecture, we'll discuss about the cardiovascular drug interaction. Okay, anti-arrhythmic drug interaction plus antibacterial drug interaction or anti-arrhythmic drug interaction with anticholinergic agent. Then anti-arrhythmic drug with the antihypertensive drug agent. Then quinidine plus acetazolamide, quinidine plus cimetidine, H2 blocker with H2 blocker आपण various drug interaction बघितले. Up to this, any queries, all of you? No, ma'am. Okay. No, Now ma'am. today's lecture, we are going to start the next drug interaction, antihypertensive drug interaction. Okay, firstly tell me the definition of the antihypertensive. Antihypertensive drug means all of you. To treat the high blood pressure. Okay, another one, give me a proper definition, anyone? हायपर कधी होतं पेशंट जसं तुम्ही सांगितलं 54. गिव्ह मी अ प्रॉपर डेफिनेशन, एनीवन? पर्सनली विचारावं लागेल का सगळ्यांना? रोल नंबर 13. 13. Who is Yes, ma'am. 13? Tell me the definition of the antihypertensive drug. These are the pharmacological agent which administered to treat the hypertension condition. Hypertension condition. Okay, roll number 5, Shraddha Bhagre. Yes, ma'am. Tell me the definition of the antihypertensive drug. Increase in high blood pressure. Okay, tell me any one example of the antihypertensive drug. Bhagre? Any one example of the antihypertensive drug? येते का? No, ma'am. छान. Roll number 9, Vidya. Ma'am. सांगा. Any These are one the example of the antihypertensive drug? Gonitidine and Razorpine. कुठलं सांगितलं हो तुम्ही? कुठून सांगितलं? कोलॉजी मध्ये पण आहेत मॅम. ओके, कोलॉजी मध्ये तुम्हाला झालेलं आहे म्हणजे फक्त विद्या तुम्हालाच झालंय का कोलॉजी मध्ये? बाकीच्यांना नाही काय शिकवलं मॅडमनी? शिकवले मॅम. होय का? मग विद्यांनाच कसं काय तेवढं सांग? अँटी डिप्रेसंट, MAO इनिबिटर. MAO मीन्स MAOI झालं का? मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर, राईट? Am I right? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Gonitidine plus antidepressant एखादा ड्रग सांगा मला. अँटीडिप्रेसंट डायझेपाम कसा आहे? Antidepressant. अँटीडिप्रेसंट. ओके. गॉनिथिडीन प्लस अँटीडिप्रेसंट माओ इनिबिटर जर आपण ड्रग एखाद्या पेशंटला दिला तर मग त्याच्यामध्ये काय इफेक्ट दिसेल तुम्हाला? मेकॅनिझम ऑफ इंटरॅक्शन काय दिसून येईल? तर माओ इनिबिटर काय करतो? मे अँटागोनाइज द इफेक्ट ऑफ गॉनिथिडीन बिथॅनिडाइन. अँटागोनाइज करतो म्हटल्यानंतर आपण प्रिव्हियस लेक्चरला काय बोललो होतो? तो ड्रग दुसऱ्या ड्रगचे ऍक्शन काय करतो? दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट स्टॉप करतो. म्हणजे जर आपण गॉनिथिडीन आणि अँटीडिप्रेसंट माओ इनिबिटर जर पेशंटला दिले तर काय होणार आहे? माओ इनिबिटर काय करतो? गॉनिथिडीनचा कोणताही इफेक्ट दिसून येणार नाही, त्याचा इफेक्ट तो पूर्ण काय करेल? स्टॉप करेल.
सो डिफिकल्ट टू अचीव द कंट्रोल ऑफ हायपरटेन्शन. आपण गॉनिथिडीन पेशंटला कशासाठी देणार की त्या पेशंटचं हायपरटेन्शन कमी व्हावं. ओके, जे काही इन्क्रीज झाला असेल प्रेशर किंवा हायपोटेन्सिव्ह इफेक्ट होण्यासाठी आपण तो दिला. बट माओ इनिबिटर तर त्याचा इफेक्टच होऊ देत नाही. सो तुम्हाला डिफिकल्ट टू अचीव द कंट्रोल ऑफ हायपरटेन्शन. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत मिथाइल डोपाइन इफेड्राइन. ओके, प्रिव्हियस ड्रग इंट्रॅक्शन आपण इफेड्राइन बघितला होता. इफेड्राइन कोणता ड्रग आहे? अँटीकोलिनर्जिक आहे का कोलिनर्जिक ड्रग आहे का अड्रेनर्जिक आहे? Adrenergic. Adrenergic ड्रग आहे. सो मिथाइल डोपा अँटीहायपरटेन्सिव्ह विथ अड्रेनर्जिक ड्रग जर आपण घेतलं तर काय होणार आहे? इफेड्राइन हॅज अ adrenergic action which is inhibited by reducing the amount of non-adrenaline available for a release. So significance, the local mydriatic effect of ephedrine may be reduced by a methyl dopa. इफेड्राइनचं तुम्हाला काय सांगितलंय? ऍड्रेनर्जिक ऍक्शन आहे. म्हणजे ते कशावरती दाखवतात इफेक्ट? इफेड्राइन इफेड्राइन कशावरती इफेक्ट दाखवतात? अड्रेनर्जिक म्हणजे कसले ड्रग काय इफेक्ट दाखवतात? स्मूथ मसल वरती दाखवतात का? Local mydriatics. लोकल. फर्स्टली टेल मी द मायड्रियासिस म्हणजे काय? मायड्रॅटिक म्हणजे काय? मायड्रॅटिक Pupils increase होती. त्याच्यामध्ये काय होणार आहे? मेडिसिन काय होणार? म्हणजे जर ती मेडिसिन घेतली तर पिप्यूल काय होतात? डायलेट होतात. ओके, मग काय होणार आहे? मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनच होणार आहे ना, त्याच्यामध्ये डायलेट होतात. म्हणजे मसल काय होणार आहे? रिलॅक्स होणार. म्हणजे कशावरती ऍक्ट होतात? अड्रेनर्जिक ड्रग. आणि जर तुम्ही मिथाइल डोपा आणि इफेड्राइन देतात तर इफेड्राइनची जी अड्रेनर्जिक ऍक्शन असते ती इनहिबिट होते बाय रिड्युसिंग द अमाउंट ऑफ नॉर अड्रेनालाइन अवेलेबल फॉर अ रिलीज. त्याची जी ऍक्शन होणार आहे इफेड्राइनची ती ऍक्शनच काय होती? इनहिबिट होती बिकॉज ऑफ जे काही नॉर अड्रेनालाइन रिलीज होतं अवेलेबल झाले त्याचा अमाऊंट रिड्यूस होतं कारण तुम्ही मिथाइल डोपा त्याच्यासोबत देता. सो जी काही लोकल मायड्रॅटिक इफेक्ट आहे इफेड्राइनचा तो रिड्यूस होतो बिकॉज ऑफ मिथाइल डोपा. गॉट इट? Yes or no? Yes, ma'am. Okay. सो मिथाइल डोपा और इफेड्राइन पण कॉम्बिनेशन मध्ये ड्रग तुम्ही देणार नाही पेशंटला. देन मिथाइल डोपा प्लस सिम्पॅथोमिमेटिक अमाइन्स. इन दॅट एक्झाम्पल आपण कॉलेज मध्ये पाहिलेच असतील, एम्फेटामाइन. ओके, and sympathomimetic reduce the hypotensive effect of a methyl dopa same as the above. हा पण ड्रग काय करणार आहे? जो काही मिथाइल डोपा इफेक्ट दाखवतो हायपोटेन्सिन त्याचा तो इफेक्ट तो रिड्यूस देतो. सो कॉन्कॉमिटंट ऍडमिनिस्ट्रेशन शुड बी फॉलोड विथ केअर. जर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन देत असाल एकत्र, जर तुम्ही एकाच टायमिंगला जर हे दोन्ही ड्रग देत असाल तर तुम्ही ते केअर घेऊन जे काही असतील त्याचे रूल्स वगैरे ते फॉलो करून केअर शुड बी टेकन. तुम्ही ते घेऊन मगच ते दोन्ही मेडिसिन द्यायचे. कारण जर हे दोन्ही मेडिसिन तुम्ही देत असाल तर तुमचा जो मिथाइल डोपाचा हायपोटेन्सिव्ह इफेक्ट असणार आहे तो रिड्यूस होतो आणि मग तुम्हाला हायपोटेन्सिव्ह इफेक्ट दिसणारच नाही. त्या पर्सनचा मिथाइल डोपाचा कोणताच इफेक्ट दिसून येणार नाही. सो हे कॉम्बिनेशन देताना पण त्या पेशंटला फिजिशियननी केअर शुड बी टेकन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन शुड बी फॉलोड विथ केअर. आपण 3 कॉम्बिनेशन बघितले. फर्स्ट कोणतं पाहिलं आपण? गॉनिथिडीन प्लस अँटीडिप्रेसंट माओ इनिबिटर. दो माओ इनिबिटर काय करतात? गॉनिथिडीनचा इफेक्ट Antagonist stop करतात. antagonist करतात. So because of this difficult to achieve the control of hypertension. Then next आपण काय बघितला? कोणता ड्रग? मिथाइल डोपा प्लस इफेड्राइन. इफेड्राइन ड्रग इज अ which category of the drug? इफेड्राइन
adrenergic drug. So इफेड्राईनची काय होती ऍक्शन इनिबिट होती बिकॉज ऑफ द रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ जे काही नॉर एड्रेनलचा अमाऊंट अवेलेबल असणार आहे रिलीज झालेलं ते रिड्युसिंग होतं. बाय रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ नॉर एड्रेनल इफेड्राईनची ऍक्शन इनिबिट होते. सो जो काही लोकल मायड्रेटिक इफेक्ट आहे इफेड्राईनचा रिड्यूस होतो बाय मिथाइल डोपा. देन नेक्स्ट आपण बघितले मिथाइल डोपा प्लस सिम्पॅथोमिमेटिकामाइन. इन दॅट अम्फेटामाइन काय करतात जो काही मिथाइल डोपाचा हायपोटेन्सिव्ह इफेक्ट असणार आहे तो रिड्यूस करतात. ओके नेक्स्ट आहे मिथाइल डोपा प्लस अँटी डिप्रेसंट. अँटी डिप्रेसंट मध्ये आता तुम्ही काय बघितलं याच्यामध्ये राईट इन प्रिव्हियस आपण ग्वानिथिडीन प्लस अँटी डिप्रेसंट माओ इनिबिटर बघितलं राईट. आता आपण मिथाइल डोपा प्लस अँटी डिप्रेसंट बघणार. म्हणजे इथं तुम्हाला काय सांगितलंय की द हायपोटेन्सिव्ह इफेक्ट ऑफ मिथाइल डोपा may be diminished by the MAO inhibitor antidepressant. Right? Methyl dopa plus antidepressant because the hypotensive effect of methyl dopa may be diminished by त्याच्यामध्ये तिथं माओ आहे ओच्या जागी जी झालेला आहे डिमिनिश्ड बाय माओ इनिबिटर अँटी डिप्रेसंट. हा जर तुम्ही ड्रग कॉम्बिनेशन मध्ये दिला तर काय होणार आहे जो हायपोटेन्सिव्ह इफेक्ट असणार आहे मिथाइल डोपाचा तो काय होणार आहे डिमिनिश्ड होणार आहे बाय माओ इनिबिटर. सेम ऍज अ ग्वानिथिडीन पण जर तुम्ही दिला तर इफेक्ट काय सांगितलं की अँटागोनाइज करतो ग्वानिथिडीनचा इफेक्ट आणि जर मिथाइल डोपा सोबत दिला तर त्याचा जो हायपोटेन्सिव्ह इफेक्ट आहे तो डिमिनिश करतो. ओके सो तुम्हाला याच्यामध्ये पण सांगितलं की हे जर तुम्ही ट्रीटमेंट एकत्र देत असाल तर तुम्ही ते अवॉइड करायची. ओके concomitant treatment should be avoided. Hypertensive may be result. Then next आपण बघणार आहोत रेझरपाइन and ephedrine. In that ephedrine was found effective in a patient with nasal congestion, drowsiness and depression induced by the reserpine therapy. So this combination is a clinically useful. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की इफेड्राईनचं काय यूज सांगितलं की वॉज फाउंड इफेक्टिव्ह इन अ पेशंट विथ जे यांना नेझल कंजेशन किंवा ड्राउझीनेस असतं. ओके त्या पेशंट मध्ये तुम्ही काय देणार इफेड्राईन देणार आणि डिप्रेशन इंड्युस्ड बाय रेझरपाइन थेरपी तुम्ही जे काय अँटी डिप्रेशन हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे ओके ते तुम्ही रेझरपाइन त्याच्यामध्ये दिला आणि हे जर दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये दिले तुम्ही ड्रग कोणते इफेड्राईन अँड रेझरपाइन जर ड्रग दिले तर इफेड्राईन पण पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवतो ड्राउझीनेस पासून रिलीफ करतो नेझल कंजेशन पासून आणि जो काही रेझरपाइन आहे तो पण डिप्रेशन इंड्युस्ड ऍक्टिव्हिटी दाखवतो. सो हे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं आहे की क्लिनिकली युजफुल कॉम्बिनेशन आहे तुम्ही ते पेशंटला प्रिस्क्राईब करू शकता. आणि देन जर तुम्ही रेझरपाइन आणि ॲट्रोपाइन सल्फेट देत असाल तर फर्स्टली टेल मी द यूज ऑफ ॲट्रोपाइन ड्रग कॅटेगरी ऑफ ॲट्रोपाइन. Anyone tell me the atropine is analgesic in previous aspirin analgesic or atropine? Anyone tell me the category of the atropine? Fastly. ड्रग झाला आहे का atropine तुम्हाला? अँटीकोलिनर्जिक मेडिकेशन आहे का atropine? Yes, ma'am. Yes, ma'am. So अँटीकोलिनर्जिक ड्रग Yes, चा ma'am. यूज काय असतो? पॉइझनिंग मध्ये दिला जातो का atropine? यूज ऑफ atropine. अँटीकोलिनर्जिक ड्रग कधी देतो आपण?
Anyone? In treatment of organophosphorus compound poisoning. Organophosphorus compound poisoning मध्ये दिला जातो मोस्टली atropine. ओके. ओपीसी मध्ये दिला जातो atropine सल्फेट जर आपण बघायला गेलो तर पिपल डायलेशन मध्ये सर्जरी मध्ये पण पेशंटला दिला जातो. ओके. देन फर्स्टली बघा जर आपण रेझरपाइन आणि atropine दिला तर साइड इफेक्ट ऑफ रेझरपाइन चे तुम्हाला सांगितलं की नेझल कंजेशन आणि कॅन बी रिलीव्ड बाय atropine. नेझल कंजेशन म्हणजे पेशंट मध्ये तुम्हाला काय दिसून येणार आहेत फर्स्टली सिम्पटम सांगा बरं. Difficulty in breathing. डिफिकल्टी इन ब्रीथिंग. आणि जर आपण atropine त्या पेशंटला दिला तर atropine काय करणार आहे हा जो रेझरपाइन साइड इफेक्ट दाखवतो म्हणजे मी त्या पेशंटला रेझरपाइन देते मग रेझरपाइन साइड इफेक्ट त्याचा थोडाफार दाखवतो की त्या पेशंटला नेझल कंजेशनचे प्रॉब्लेम होतील आणि मी रेझरपाइन सोबत जर त्या पेशंटला atropine सल्फेट प्रिस्क्राईब केला तर atropine काय करतो जो रेझरपाइन हा साइड इफेक्ट दाखवणार आहे त्याच्यापासून रिलीफ करतो. नेझल कंजेशनचा साइड इफेक्ट रिलीफ केल्यामुळे तुम्ही हे कॉम्बिनेशन पेशंटला देऊ शकता आणि हे कॉम्बिनेशन युजफुल ठरतं. जेव्हा आपण रेझरपाइन प्रिस्क्राईब करता तेव्हा atropine सल्फेट प्रिस्क्राईब करणं युजफुल ठरतं. ओके. आपण 3 ड्रग पाहिले मिथाइल डोपा प्लस अँटी डिप्रेसन रेझरपाइन प्लस इफेड्राइन देन सेम एज रेझरपाइन और atropine म्हणजे येतं पण तुम्हाला तेच सांगितलंय जर तुम्ही रेझरपाइन देत असाल तर रेझरपाइन सोबत जर इफेड्राइन दिला तर नेझल कंजेशनच्या पेशंट मध्ये तुम्हाला तो इफेक्टिव्ह ठरतो. ओके. सो हे 3 ड्रग कव्हर झाले आपले. अप टू दिस एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. No, ma'am. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत 2 ड्रग्स रेझरपाइन प्लस लिओडोपा. लिओडोपा ड्रगची कॅटेगरी सांगा. Tell me the category of the levodopa. Levodopa get converted into the dopamine. Category of the levodopa. Anti-Parkinson Anti-Parkinsonism. drug आहे. Parkinson disease मध्ये use. ओके. लिओडोपा डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये जातो का कन्वर्ट होतो डोपामाइन मध्ये ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये पास होताना कसा होतो लिओडोपाच होतो का डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो? Dopamine मध्ये convert होतो. Dopamine मध्ये convert होतो. डोपामाइन. ओके. म्हणजे तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो आणि देन इफेक्ट दाखवतो. म्हणजे आता आपण रेझरपाइन हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग प्लस अँटी पार्किन्सन ड्रग. फर्स्टली टेल मी द डेफिनेशन ऑफ द अँटी पार्किन्सन ड्रग. द ड्रग विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ Parkinsonism disease. Parkinsonism disease. Parkinsonism disease. पार्किन्सोनिझम म्हणजे पेशंट मध्ये तुम्हाला काय दिसतील सिम्पटम्स काय दिसतील पार्किन्सोनिझम मध्ये? Decrease in dopamine level and increase in acetylcholine level. बिकॉज ऑफ द म्हणजे जर डोपामाइन लेवल डिक्रीज झाली तर पेशंट मध्ये काय सिम्पटम्स दिसून येतील तुम्हाला? ते मला कळलं डोपामाइनची लेवल जर डिक्रीज झाली तर देतात. डोपामाइनची लेवल डिक्रीज झाली तर काय होतं पेशंट मध्ये सिम्पटम्स काय दिसतात? सायकॅट्रिक होतात का द्या? Nerve cell damage होतो. काय होतं? Nerve cell damage. नर्व सेल म्हणजे पेशंट मध्ये सिम्पटम्स आता तुम्हीच बघा अँटी पार्किन्सन डोपामाइन कुठं ब्लड ब्रेन बॅरियर पास करतो डोपामाइनची लेवल कमी झाली तर वाटतं म्हणजे ब्रेनशी रिलेटेड आहे सो तो पेशंट मेंटली नॉर्मल असेल का मेंटल हेल्थ प्रॉब्लेम असतील ना त्याला त्याच्यामध्ये yes or no? म्हणजे Yes. तुम्ही ज्या पेशंटला मेंटली प्रॉब्लेम असतील किंवा एनी साइड इफेक्ट असतील सायकॅट्रिक ड्रग्ज मध्ये पार्किन्सन ड्रग जातात म्हणजे तुम्हाला जर हे समजलं की अँटी पार्किन्सन ड्रग तुम्ही पेशंटला कधी देणार आहे की जर त्या पेशंटची डोपामाइन लेवल कमी झाले तर तुम्ही त्या पेशंटला डोपामाइन म्हणजे अँटी पार्किन्सन ड्रग प्रिस्क्राईब करणार बट डोपामाइनची लेवल कमी झाल्यानंतर पेशंट मध्ये सिम्पटम्स काय दिसून येणार आणि त्या पेशंट मध्ये डोपामाइनची लेवल कधी कमी होते हे माहित आहे का तुम्हाला? ब्रॅडिकायनेसिया नंतर. हा बट मला तसं नाही मला माहित नाही की डोपामाइनची लेवल कधी कमी होते पेशंट मध्ये कमी कधी होते
तुम्ही कसं ठरवणार का कुठल्या पण पेशंटला जाणार आणि तुम्ही अँटी पार्किन्सन ड्रग. रेझरपाईन कोणत्या कॅटेगरी मधला ड्रग होता? अँटी हायपर अँटी हायपरटेन्सिव्ह. अँटी हायपरटेन्सिव्ह. ओके. म्हणजे द हायपरटेन्सिव्ह अँड CNS डिप्रेसंट इफेक्ट ऑफ रेझरपाईन आर enhanced by levodopa. So rezapine decrease the effect of levodopa by the causing dopamine depletion in the brain. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय? द हायपोटेन्सिव्ह अँड CNS डिप्रेसंट इफेक्ट म्हणजे जो आपण हायपोटेन्सिव्ह इफेक्ट जो दाखवतो रेझरपाईन जो काय दाखवणार आहे अँटी डिप्रेसंट इफेक्ट अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे म्हणजे तो हायपरटेन्सिव्ह पण इफेक्ट दाखवतो आणि CNS डिप्रेशन पण दाखवणार. मग त्याची जी ऍक्शन आहे रेझरपाईन आर इन्हान्स्ड बाय लिओडोपा. तो लिओडोपा कडून काय होतो? इन्हान्स्ड होतो त्याचा इफेक्ट. सो रेझरपाईन काय होतो? डिक्रीज द इफेक्ट ऑफ लिओडोपा बाय द कॉझिंग द डोपामाइन डिप्लेशन इन द ब्रेन. तर हे बघा दोघं ड्रग कसे ऍक्ट होतात. एक तर रेझरपाईन काय आहे? हायपोटेन्सिव्ह इफेक्ट आहे, CNS डिप्रेसंट इफेक्ट आहे. म्हणजे रेझरपाईनचा इफेक्ट म्हणजे लिओडोपा रेझरपाईनला मदत करतो की तुझा इफेक्ट वाढवला म्हणतो. पण रेझरपाईन काय करतो? लिओडोपाचा इफेक्ट कमी करतो. रेझरपाईननी त्याला मदत करून पण लिओडोपानं त्याचा इफेक्ट इन्हान्स करून पण लिओडोपाचा इफेक्ट कोण डिक्रीज करतं? रेझरपाईन डिक्रीज द इफेक्ट ऑफ लिओडोपा. कशामुळे डिक्रीज होतं? कारण डोपामाइन डिप्लेशन होतं ब्रेन मध्ये, त्यामुळे लिओडोपाचा इफेक्ट डिक्रीज होतो. सो अवॉइड दिस कॉम्बिनेशन. Guanethidine and methyl dopa also decrease the effect of levodopa. Hence, this cannot be substituted in a place of a rezarban. त्यामुळे तुम्ही हे कॉम्बिनेशन देत नाही. शक्यतो तुम्हाला सांगितलंय की गॉनिथिडीन सोबत पण देऊ नका म्हणून सांगितलंय आणि मिथाइल डोपा सोबत पण देऊ नका. कोणते 3 ड्रग बघितले? हायपरटेन्शनचे रेझरपाईन सोबत पण द्यायचं नाही लिओडोपा, गॉनिथिडीन सोबत पण द्यायचं नाही आणि मिथाइल डोपा सोबत द्यायचं नाही. ऑल्सो हे तिन्ही ड्रग काय करतात? लिओडोपाचा इफेक्ट डिक्रीज करतात. हेन्स दिस कॅनॉट बी सबस्टिट्यूटेड इन द प्लेस ऑफ अ रेझरपाईन. कारण जरी रेझरपाईनचा इफेक्ट इन्हान्स केला लिओडोपानं पण लिओडोपाचा इफेक्ट इन्हान्स होत नाही कारण जो आहे तो पण डोपामाइन डिप्लेशन होतं ब्रेन मधलं. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही ड्रग द्यायचे नाही. सो हायपोटेन्सिव्ह इफेक्ट होऊन पण काही फरक पडत नाही कारण त्या पेशंटला इकडे काय होणार आहे? ब्रेन मधली डोपामाइनची लेवल पूर्ण कमी होते बिकॉज ऑफ अ रेझरपाईन. सो ते कॉम्बिनेशन तुम्ही पेशंटला द्यायचं नाही. ऑल ऑफ यू गॉट इट दिस पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. प्रोप्रॅनॉल प्लस इन्सुलिन. इन्सुलिन म्हणजे तर सगळ्यांना माहित आहे. इन्सुलिन कोणत्या कॅटेगरीचा ड्रग आहे? द कॅटेगरी ऑफ इन्सुलिन इज ऑल ऑफ यू Anti-diabetic, anti-diabetic. Propranolol anti-hypertensive. anti-hypertensive. लास्ट ड्रग इज प्रोप्रॅनॉल प्लस इन्सुलिन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे बीटा अड्रेनर्जिक, beta adrenergic blockage reduce the rise in a blood sugar to adrenaline. Propranolol blunts the rebound of a blood sugar following insulin-induced hypoglycemia. It also blocks the clinical signs of a hypoglycemia. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलंय की जर म्यूट युअर सेल्फ. only 46. Yourself. Our 71 Mama काय नाही आला. Mama काय नाही. Parvi, mute yourself.
propranolol drug are a beta adrenergic blockage, not a antihypertensive. This is a beta adrenergic medication of a beta blocker आहे. म्हणजे आपण प्रोप्रॅनॉल आणि इन्सुलिन जर पेशंटला देत असो, ओके, म्हणजे बीटा हायड्रोनर्जिक जे ब्लॉकर आहेत ते काय करतात, reduce the rise in a blood sugar to adrenaline. So propranolol blunts the rebound of a blood sugar following insulin induced hypoglycemia. It also blocks the clinical signs of a hypoglycemia. So combination should be used with caution. म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे कॉज आहे ते बघून त्यानुसार तुम्ही हे कॉम्बिनेशन यूज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही एखादा पेशंटला लाईक इन्सुलिन इंड्युस्ड हायपोग्लायसेमिया, all of you wait for 2 minutes. ओके, आपण काय बघत होतो, प्रोप्रॅनॉल प्लस इन्सुलिन, इट इज बीटा एड्रेनर्जिक ब्लॉकेज. हे जे बीटा एड्रेनर्जिक ड्रग आहे हे काय करतात, ब्लॉकेज प्रोड्यूस करतात. ओके, ब्लॉकेज प्रोड्यूस केल्यामुळे ह्या ड्रग मुळे काय होतं, जे काही ब्लड मधले आपण शुगरचं ब्लड शुगर वाढत असते, ती ब्लड शुगर वाढत असते, ती त्या ब्लॉकेज मुळे काय होती, कंट्रोल मध्ये येते आणि बऱ्यापैकी ती कमी होते थोडेफार, बिकॉज ऑफ बीटा एड्रेनर्जिक ब्लॉकेज मुळे जी काही वाढलेली शुगर असते, वाढलेली ब्लड शुगर असते ती कमी होते. त्यामुळे जे प्रोप्रॅनॉल आहे तो काय करतो, आपल्या ब्लड मधली जे काही ब्लड शुगर लेवल आहे ती कमी करतो. राईट, हे प्रोप्रॅनॉलचा यूज झाला. आणि आपण काय करणार आहे, जो इन्सुलिन इंड्युस्ड हायपोग्लायसेमिया असतो, ओके, हा हायपोग्लायसेमिया काय करतो, ह्या हायपोग्लायसेमियानं जर इंड्यूस म्हणजे ब्लडचं शुगर ब्लड मधली शुगर लेवल कमी करणार आहे. म्हणजे ह्याचे जे सायन्स आहेत हायपोग्लायसेमियाचे सायन्स पण तो काय करतो, ब्लॉक करतो. म्हणजे मी त्या पेशंटला प्रोप्रॅनॉल देते प्लस इन्सुलिन देते. प्रोप्रॅनॉलचा रोल काय आहे, तो एक ब्लॉकेज प्रोड्यूस करतो की त्या ब्लॉकेजमुळे तुमच्या ब्लड मधली जी शुगर वाढते, ओके, ती शुगर काय होते, बऱ्यापैकी कंट्रोल, बऱ्यापैकी म्हणजे एकदम फास्टली पण कमी होणार नाही. त्या ब्लॉकेजमुळे थोडं थोडं करून तुमच्या राईस ब्लड शुगर ब्लड मधली कमी येते. त्यामुळे ह्याचा अजून एक रोल येतो की इन्सुलिन इंड्युस्ड जो हायपोग्लायसेमिया असतो, इट ऑल्सो ब्लॉक द क्लिनिकल साइन्स ऑफ हायपोग्लायसेमिया. म्हणजे हायपोग्लायसेमियाचे जे क्लिनिकल साइन असतात ते पण याच्यामुळे ब्लॉक होतात. त्यामुळे प्रोप्रॅनॉल आणि इन्सुलिन हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही जे काही कॉशन असेल ते बघून तुम्ही त्या पेशंटला प्रिस्क्राईब करू शकता. म्हणजे बीटा एड्रेनर्जिक जसं ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये आणतं, हायपोग्लायसेमियाचे जे साइन्स असतील ते साइन तो ब्लॉक करतो. हे बघून तुम्ही त्या पेशंटला हे दोन्ही कॉम्बिनेशन प्रिस्क्राईब करू शकता. जर इन्सुलिन लेवल एखाद्या पेशंट मध्ये खूप कमी असेल तर तुम्ही प्रोप्रॅनॉल काय करू शकत नाही, त्या पेशंटला देऊ शकत नाही. कारण प्रोप्रॅनॉल काय करतो, त्याच्या शुगर लेवल त्या ब्लॉकेज मुळे कंट्रोल मध्ये आणतो, कमी करतो एकदम ह्याच्या. आणि जर त्या ऑलरेडी त्या पेशंट मध्ये इन्सुलिन लेवल कमी असेल आणि तुम्ही प्रोप्रॅनॉल दिला तर काय होणार आहे, जर एखाद्याच म्हणजे इन्सुलिन लेवल हाय असेल आणि तुम्ही प्रोप्रॅनॉल प्लस इन्सुलिन देत असाल तर त्या पेशंटला ते फायदेशीर ठरेल. एम आय राईट? यस ऑर नो? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम, नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रोप्रॅनॉल प्लस डिजिटॅलिस ग्लायकोसाइड्स. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे प्रोप्रॅनॉल रिड्यूस द ventricular rate in a auricular fibrillation and flutter effectively with digitalis. Propranolol is also effective in a controlling the, wait for 2 minutes. All of your screen is visible. Yes, Yes, ma'am. Propranolol Yes, or a ma'am. digitalis glycoside. This slide is visible to all. Yes, yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Propranolol plus digital is a glycoside. The propranolol reduce the ventricular rate in auricular fibrillation and flutter the effectively with digitalis. Propranolol is also effective in controlling the arrhythmias associated with digitalis intoxication. So arrhythmias which are not controlled by a
digitalis alone can be effectively controlled by using propranolol combination. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, जर तुम्ही पेशंटला प्रोप्रॅनॉल और डिजिटॅलिस दिला तर ते इफेक्टिव्ह ठरतं. काय इफेक्टिव्ह करतं? प्रोप्रॅनॉल काय करतो, जे काही व्हेंट्रिक्युलर अॅरिक्युलर फायब्रिलेशन असेल ते रिड्यूस करतं आणि फ्लटर इफेक्टिव्ह विथ डिजिटॅलिस, म्हणजे डिजिटॅलिसचं काय करतं, एखादं डिजिटॅलिस काय करतो, फॉर एक्झाम्पल प्रोप्रॅनॉल जे काही डिजिटॅलिस इंटॉक्सिकेशन होतं किंवा अरिथमिया जर असोसिएटेड झाला, म्हणजे डिजिटॅलिसमुळे जे काही इफेक्ट दिसेल त्याच्यामध्ये तो काय करतो, प्रोपॅनॉल इज ऑल्सो इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग अरेथमियाज असोसिएटेड विथ डिजिटॅलिस इंटॉक्सिकेशन. जे काही डिजिटॅलिसमुळे असोसिएटेड होते डिजिटॅलिस इंटॉक्सिकेशन, ते पण कंट्रोल करण्यासाठी प्रोप्रॅनॉल इफेक्टिव्ह ठरतो. त्यामुळे तुम्ही प्रोप्रॅनॉल प्लस डिजिटॅलिस त्या पेशंटला कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकता. एक इफेक्टिव्ह कंट्रोल्ड यूज म्हणून होईल प्रोप्रॅनॉलचा. सो digitalis alone can be effectively controlled by using propranolol in a combination. म्हणजे जे काही अरिथमियाज ऑकर होतात विच आर कंट्रोल्ड बाय डिजिटॅलिस मुळे आपण काय करतो, अँटी अरिथमॅटिक ड्रग आहे डिजिटॅलिस, राईट. आणि जर अँटी अरिथमॅटिक जी ऍक्शन असते डिजिटॅलिसची ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला प्रोप्रॅनॉल पण इफेक्टिव्ह ठरतो. त्यामुळे तुम्ही पेशंटला प्रोप्रॅनॉल प्लस डिजिटॅलिस प्रिस्क्राईब करू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रोप्रॅनॉल प्लस अँटी डिप्रेसंट. इन दॅट माओ इन प्रोप्रॅनॉल मध्ये सांगितले माओ इनिबिटर्स आर अ contraindicated with a propranolol since it may be result in a severe hypertension, although theoretical but नर्वसलेस अ डेंजरस इंट्रॅक्शन. तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की पेशंटला कधीच प्रोप्रॅनॉल प्लस अँटी डिप्रेसंट ड्रग कॉम्बिनेशन द्यायचं नाही, शक्यतो कॉन्ट्रा इंडिकेटेडच केलेले असतात विथ प्रोप्रॅनॉल बिकॉज ऑफ त्याच्यामुळे काय होऊ शकतं, सेव्हर हायपरटेन्शन होऊ शकतं. सो दो थेरॉटिकल बट नर्वसलेस अ डेंजरस इंट्रॅक्शन याचा असू शकतो. त्यामुळे प्रोप्रॅनॉल आणि अँटी डिप्रेसंट ड्रग तुम्ही पेशंटला कधीच प्रिस्क्राईब करायचे नाहीत. Up to this, any queries, all of you? Propranolol plus digitalis, propranolol plus antihypertensive. No, Hello? ma'am. No, ma'am. Okay, next आपण बघणार आहोत cardiac glycoside interaction. Okay, firstly tell me the any one example of the cardiac glycoside. Role of the cardiac glycoside drug. Digitalis. Okay. काय करतात cardiac glycoside? Treatment of cardiac means हार्ट रिलेटेड जे अरिथमियाज असतील डिसीज वगैरे, म्हणजे अँटी अरिथमेटिक म्हणून पण ऍक्ट होतात, राईट. डिजिटॅलिस मध्ये जे त्यांचे सब ग्लायकोसाइड इंडिकेटर डिगॉक्सिन, डिजिटॉक्सिन, एम आय राईट? Yes, ma'am. Yes. सो आपण आता कॉम्बिनेशन बघणार आहोत व्हेरियस कार्डियाक ग्लायकोसाइड इंटरॅक्शन आणि कार्डियाक ग्लायकोसाइड प्लस कॅल्शियम साल्ट. म्हणजे मी एखाद्या पेशंटला कार्डियाक ग्लायकोसाइड प्लस कॅल्शियम साल्ट जर ड्रग देत असेल तर काय होणार आहे, द पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट ऑफ डिजिटॅलिस इज इनिबिटेड बाय अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम रिझल्टिंग इन अ टॉक्सिसिटी. फर्स्टली आयनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे काही माहित आहे का तुम्हाला? पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट एखादा ड्रग दाखवतो म्हणजे कसा इफेक्ट दाखवतो? Increase in force of contraction. Increase in force of contraction. Force of contraction. वाढवतो आणि मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन वाढवतं, राईट.
डिजिटॅलिस मध्ये. त्यामुळेच तुम्ही ते हार्टशी रिलेटेड जे काही डिसीज असतील आणि स्ट्रेंथन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ हार्ट मसल त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रिस्क्राईब करता, कारण ते मसलला कॉन्ट्रॅक्शन करतात, राईट. इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे तुम्ही काय सांगितलं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन असंच सांगितलं ना तुम्ही. Yes. ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. तुम्ही डिजिटॅलिस त्यामुळे कार्डियाक ग्लायकोसाइड मध्ये प्रिस्क्राईब करता. आता डिजिटॅलिस सोबत तुम्ही जर कॅल्शियम दिला तर कॅल्शियम काय करतो, जो पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट असतो डिजिटॅलिसचा तो इनिबिट करतो बिकॉज ऑफ बाय हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं जर हायर कॉन्सन्ट्रेशन झालं तर डिजिटॅलिसचा पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट इनिबिट होतो. त्याचा इफेक्ट इनिबिट झाल्यामुळे काय होणार आहे, रिझल्टिंग इन टॉक्सिसिटी. The calcium also causes the dangerous increase in ATPase inhibition. Okay, because of this increase the concentration of a calcium also causes the dangerous increase in ATPase inhibition. So this combination is not given. Injection of a calcium salt should not be given during the digitalis therapy. In a digital, so avoid the digitalis calcium injection in a digitalis therapy. नेक्स्ट आपण बघणार आहोत कार्डियाक ग्लायकोसाइड प्लस बार्बिट्युरेट, फिनिटॉइन, फिनिलबिटाझोन. So firstly tell me the category of the barbiturate, फिनिटॉइन, फिनिलबिटाझोन. कॅटेगरी काय आहे बार्बिट्युरेटची? Sedative hypnotic. Sedative and hypnotic. आणि फिनिटॉइनची Anti-epileptic. अँटी आणि फिनिलबिटाझोन. फिनिलबिटाझोन सांगा, मला माहित नाहीये काय आहे ती फिनिलबिटाझोनचं. कोलॉजी तुम्हाला झाला आहे. अँटी इन्फ्लामेटरी का स्टिरॉइडल ड्रग आहे, कोणता आहे? Non-steroidal anti. Non-steroid. नॉन स्टिरॉइडल अँटी म्हणजे आपण कार्डियाक ग्लायकोसाइडचे कुणाकुणासोबत बघणार आहोत. बार्बिट्युरेट कॅटेगरी काय सांगितली तुम्ही? Sedative and hypnotism. Sedative and Hypnotic. फिनोटाइन Anti-epileptic. Anti-epileptic. आणि फिनिलबिटाझोल नॉन Non-steroid. स्टेरॉइडल अँटी. म्हणजे या कार्डियाक Non-steroidal. ग्लायकोसाइडच्या आपण या तीन कॅटेगरी सोबत ड्रग इंटरॅक्शन बघणार आहोत. एक तर बार्बिट्युरेट सेडेटिव्ह हिप्नॉटिक या ड्रग सोबत दिला तर बार्बिट्युरेट, फिनेटॉइन आणि फिनाल्बिटाझोल. Enhance the rate of metabolism of a digitoxin to digoxin through the microsomal enzyme. So avoid these and aware the reduced efficacy of a digitoxin. तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय जर तुम्ही कार्डियाक ग्लायकोसाइड वगैरे ड्रग घेतले तर याच्यामध्ये काय होणार आहे, जो काही रेट ऑफ मेटाबॉलिझम असतो डिजिटॉक्सिन टू डिगॉक्सिनचा तो हा काय करणार आहेत, इन्हान्स करणार आहेत. increase the rate of a metabolism of a digitoxin to digoxin through the microsomal enzyme. त्यामुळे तुम्हाला जो काही ड्रगची इफिकसी येणार आहे ती कमी येणार आहे जर त्यांचं मेटाबॉलिझम इन्क्रीज झालं. म्हणजे तुम्हाला ड्रगचा इफेक्ट दिसून येईल का मग कार्डियाक ग्लायकोसाइडचा? reduce the efficacy of a digoxin because of increase the rate of a metabolism or enhance the rate of a metabolism of a digitoxin to digoxin. म्हणजे तुम्हाला इफेक्ट दिसेल का ड्रगचा? yes or no? No. Okay, मग कार्डियाक ग्लायकोसाइड प्लस बार्बिट्युरेट, फिनोटाइन ड्रग देचाल का तुम्ही पेशंटला? द्यायचा का नाही आपण? Anyone? Firstly, tell me the causes of increase the rate of metabolism. Any drugs जर rate of metabolism वाढलं तर काय होणार आहे मला सांगा. Am I audible to all of you?